सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। काम झालं पाहिजे, नवीन कंपनी आल्या पाहिजे, नोकऱ्या आल्या पाहिजे, यासाठी युवा सुद्धा आता चर्चा त्या ठिकाणी करत आहेत। जो नेता यासाठी लढत होता तोच आज आपल्यात नाही। त्याच्याबद्दल काय झालं, कसं झालं, कुणी केलं, अशा पद्धतीने महाराष्ट्रातली तमाम जनता त्यासाठी प्रयत्न करत आहे, लिहित आहे आणि वाट बघत आहे। याच्यासाठी काही जण सोशल मीडियावर लिहित आहेत। तुमच्यासारखे मीडियावाले, तुमचं सुद्धा त्या ठिकाणी एक नागरिक म्हणून मी आभार व्यक्त करतो। तुम्ही जे मेन स्ट्रीम मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, त्याच्याच बरोबर सोशल मीडियावर छोटे मोठे मीडिया चॅनल चालवणारे जे सर्व लोक आहेत, रील्स करणारे लोक आहेत, अजितदादा पक्षाचे आमदार अमोलजी मिटकरी, ठोंबरे ताई व त्यांच्यातले जे कोणी पदाधिकारी आपापल्या लेवलला लढतायत ते सुद्धा असतील, माझ्यासारखे परिवारातले काही लोक आणि कार्यकर्ते, असे सर्वच लोक आपापल्या लेवलला तिथं लढत आहेत। आणि हा लढा लढत असताना एक प्रेशर निर्माण झालं, एक ताकद एकत्रित आली आणि ती ताकद एकत्रित आल्यानंतर कुठंतरी आता असं जाणवायला लागलेलं आहे की ज्या दिशेने हे इन्व्हेस्टिगेशन, हा तपास जायला पाहिजे, त्या दिशेने कुठं ना कुठंतरी हा तपास त्या ठिकाणी जात आहे। पण हा जात असताना त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला जाणवतात। काल डीजीसीए कडनं जे काही त्या ठिकाणी अहवाल दिला गेला, त्या अहवालावर मी बोलेलच, पण डीजीसीएने आतापर्यंत दिलेले कुठले कुठले अहवाल आहेत ते क्रमवारीने आपल्या समोर त्या ठिकाणी मी मांडेल। आज आपल्या माध्यमातून मी बोलतोच आहे, पण 2 दिवसात मी अजून एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून अजून काही गोष्टी मी तिथं सांगणार आहे। पण आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लगेच आम्ही काय करणार आहोत आणि कालचं जे काही डीजीसीए कडनं स्पष्टीकरण आलं आहे त्याच्यावर फक्त मी त्या ठिकाणी बोलेल। याच्यामध्ये 28 जानेवारीला डीजीसीए कडनं हा अहवाल त्या ठिकाणी दिला गेला, म्हणजे ऍक्सिडेंट झाल्या त्याच दिवशी हा अहवाल आला होता। 28 जानेवारी 2026 1:36 दुपारचा। याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की द लास्ट रेग्युलेटरी ऑडिट कॅरीड आउट बाय डीजीसीए इन द मंथ ऑफ फेब्रुवारी 2025 नो लेवल 1 फाइंडिंग्स वर इश्यूड। म्हणजे 28 जानेवारीला जेव्हा दादांचं शव हे हॉस्पिटलमध्ये होतं, पोस्टमॉर्टम त्यांचा सुरू होता, अख्खं महाराष्ट्र त्या ठिकाणी दुःखाच्या डोंगरामध्ये दुःखात त्या ठिकाणी होतं, तेव्हाच यांनी हा रिपोर्ट काढला आणि ह्याच्यात सांगितलं, नाहीतर तिथं VSR ला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न हा 28 जानेवारीला त्या ठिकाणी झाला। याच्यामध्ये सांगितलं होतं लेवल 1चं कुठेही काय त्या ठिकाणी अडचण आम्हाला जाणवली नाही। त्याच्याच बरोबर ज्या व्यक्तीचा आम्ही राजीनामा मागतोय ते म्हणजे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर, त्यांनीच 28 तारखेला एक स्टेटमेंट दिलं, नो सेफ्टी कन्सर्न्स विथ लेअरजेट एअरक्राफ्ट VSR व्हेंचर्स, असं एव्हिएशन मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। आणि डिटेल मध्ये वाचायला गेलो तर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हॅज थरोली चेक्ड अँड ऑल अप्रुव्हल्स वर गिवन, कुणाला? VSR ला। The organization VSR Ventures also seems to have undergone an assessment last year. हे त्या ठिकाणी सांगण्यात आलं। पायलट बद्दल पण ते तिथं बोलले, म्हणजे त्याचा अर्थ डीजीसीएली क्लीन चिट दिलीच, पण त्याच्याच बरोबर ज्या मंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागतोय आणि मागतच राहणार जोपर्यंत मिळत नाही, त्या व्यक्तीला सुद्धा VSR ला दुर्दैवाने त्याच दिवशी तिथं क्लीन चिट दिली। आता तुम्ही म्हणाल की काल जो काय अहवाल हा डीजीसीएचा आला, काही प्रमाणात आपल्याला यश मिळालं,
काही प्रमाणात यश मिळालं, पण ते नखा एवढं. ते काय हे मी तुम्हाला सर्वांना सांगतो. स्पेशल सेफ्टी ऑडिट व्हीएसआर व्हेंचर्सचं तिथं झालं आणि काल असा अहवाल सेफ्टी ऑडिटचा आणि व्हीएसआर वर आम्ही काय ऍक्शन घेतली हे कालच्या रिपोर्टमध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं. याच्यामध्ये काय लिहिलंय? द मल्टीडिसिप्लिनरी ऑडिट टीम ऑब्झर्व सेव्हरल नॉन कंप्लायन्सेस, म्हणजे अनेक त्रुटी त्यांना जाणवल्या. त्या कशामध्ये? अप्रूव्ड प्रोसिजर इन द ऑर्गनायझेशन इन द एरिया ऑफ एअरवर्दीनेस, म्हणजे विमान उडवायच्या आधी विमान हे उडण्याच्या लायक आहे का, त्याला एअरवर्दी सर्टिफिकेट असतं, त्याच्यामध्येच यांना बऱ्याचशा त्रुटी त्या ठिकाणी दिसल्या. एअर सेफ्टी मध्ये दिसल्या आणि फ्लाईट ऑपरेशन्स मध्ये दिसल्या. म्हणजे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज पर्यंत, डीजीसीए पर्यंत जो ज्या विषय घेऊन पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो तेच विषय यांनी या रिपोर्ट मध्ये घेऊन सांगितले. हो, व्हीएसआरच्या बाबतीत तिथं नॉन कम्प्लायन्स होता. अरे तुम्ही आता बोलताय नॉन कम्प्लायन्स होता, पण आमचा नेता गेला ना. या महाराष्ट्राचा एक मोठा नेता जो आज उपमुख्यमंत्री असला, पण लोकांच्या मनामध्ये तो आज मुख्यमंत्री होता आणि उद्या तो 100% मुख्यमंत्री बनू शकला असता, असा आमचा मराठी नेता आज दुर्दैवाने नाही. आणि या रिपोर्टमध्ये तुम्ही म्हणता हो व्हीएसआर या कंपनीच्या प्रोसिजर मध्ये नॉन कम्प्लायन्सेस होते. पण तुम्ही हे बोलत असताना त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली जर बघितलं, म्हणजे 28 तारखेला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला, पण फक्त महाराष्ट्राच्या तमाम जनतेने आणि मीडियाने त्या ठिकाणी हा मुद्दा लावून ठेवला, म्हणून यांनी हा रिपोर्ट तिथं काढला. पण या रिपोर्ट मध्ये सुद्धा त्यांनी एक रस्ता ठेवलाय व्हीएसआर व्हेंचरला वाचवण्याचा. तो कसा हे समजून घ्या. इन द व्ह्यू ऑफ नॉन कम्प्लायन्सेस ऑब्झर्व, म्हणजे त्रुटी ज्या आम्हाला दिसलेल्या आहेत, अँड कन्सिडरिंग द गॅप्स, म्हणजे त्याच्यामध्ये काय आपल्याला अडचणी त्या ठिकाणी जाणवत आहेत. इन द मेंटेनन्स प्रोसिजर्स इट इज डिसाइडेड टू इनिशिएट द करेक्टिव्ह मेजर्स बाय इमिडिएटली ग्राउंडिंग, म्हणजे लेअर जेटची जी सर्व विमानं आहेत त्याच्यामध्ये 6 होते, त्याच्यातली आता ही 5 त्यांनी केले, त्यातले 7 होते, त्यातले 2 म्हणजे दुर्दैवी घटना घडलं म्हणजे अजितदादांचं 1, आणि 2023ला जे आधीच लेअर जेट पडलं होतं ते दुसरं, म्हणजे असे 5 राहिलेले त्यांनी थांबवलं. वा, मोठं काम केलं. हे करायला हरकत नाही, केलंच पाहिजे होतं. कारण याच्यामध्ये उद्या जाऊन एखादा व्हीआयपी नाही तर कुठलाही नागरिक बसला असता, नाही तर तिथं असणारा पायलट याचा जीव धोक्यात 100% त्या ठिकाणी येण्याची शक्यता होती. आणि हे ग्राउंड केलं, त्यामुळे काही प्रमाणात हे चांगलंच झालं. पण फक्त एक बघा, त्याच्यानंतर त्यांनी एक लाईन वापरली, टिल कंटिन्यूड एअरवर्दीनेस स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड, म्हणजे की अपघात झाला, घात झाला दादांचा, आपले अजितदादा माझे काका त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडले. आणि मग आता हे डीजीसीए सांगतंय की आता तुझे राहिलेले विमान तू ग्राउंड कर, त्याचं मेंटेनन्स कर, त्याचे डॉक्युमेंटेशन कर, काय काय लॅप्सेस असतील ते पूर्ण कर. म्हणजे टिल कंटिन्यूड एअरवर्दी स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड, म्हणजे एअरवर्दी स्टँडर्ड झाले, मग उडवायला लाग, मग धंदा करायला लाग, मग पैसा कमवायला लाग. मग तुझे जे पैसेवाले आणि राजकीय लोक जे इन्व्हेस्टर तुझ्यामध्ये आहेत त्याची तू काळजी घेत जा, असं तिथं डीजीसीएली अप्रत्यक्षपणे सांगितलं असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे हे जे काय केलं तुम्ही फक्त दिखावा तिथं करताय, तुम्हाला फक्त दाखवायचं की आम्ही त्या ठिकाणी ऍक्शन घेतली. आणि आमचं एक मत आहे की तुम्ही काय करता की व्हीएसआरचे हे 5 मशीन्स विमानं ही तुम्ही ग्राउंड केली. बरं मला तुम्ही सांगा की आता व्हीएसआर चा मालक हे हलकट माणूस आहे, तो कामचुकार माणूस आहे, तो तिथं मेंटेनन्स मध्ये पैसे खातो, तो मेंटेनन्स नीट करत नाही, हे सगळे मुद्दे आम्ही सांगितले. मग एखादा माणूस एखाद्या विषयामध्ये जर चोरी करत असेल, तो फक्त लेअर जेट मध्ये चोरी करणार आहे का? तो लेगेसी मध्ये चोरी करणार नाही का? तो ग्लोबल नावाच्या विमानामध्ये जे काही त्याच्याकडे आहेत त्याच्यामध्ये तो चोरी करणार नाही का? बीच क्राफ्ट नावाचं विमान, त्यात तो चोरी करणार नाही का? चोरी करणारा माणूस आणि मर्डर करणारा माणूस आणि सिरियल किलर हा काय एकाच विषयामध्ये तो फक्त त्या बाबतीत तसा वागतो असं नाही, सगळ्याच बाबतीत तो वागतो. आणि जर तुम्ही त्याचं
लेअर जेटच्या बाबतीत काही नॉन कम्प्लायन्सेस आहेत असं सांगत असाल तर त्याचे नॉन कम्प्लायन्सेस बाकी विमानामध्ये 100% तिथं असू शकतात. आणि त्या विमानामध्ये आज या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतात. उपमुख्यमंत्री जे दुसरे आहेत ते सुद्धा त्याच्यामधून त्या ठिकाणी प्रवास करतात. सेलिब्रिटी प्रवास करतात, क्रिकेटर, पिक्चरवाले लोक असतील, बिझनेसमॅन प्रवास करतात. मग जर तुम्ही 5 विमानं ग्राउंड करत असाल तर मग बाकीची विमानं उडवत ठेवायला, धंदा करायला तुम्हाला कुणी सांगितलंय? त्यामुळे तुम्ही ग्राउंड करत असताना सगळेच विमान तुम्ही ग्राउंड करा. कारण का एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये जर तिथं ड्रग्ज सापडले असतील आणि त्या मालकाचे 5 हॉटेल असतील तर बंद करत असताना एक हॉटेल बंद करून चालणार नाही, सगळे हॉटेल बंद करावे लागतील. तसंच या विमानाच्या बाबतीत सुद्धा VSRच्या ज्या काही विमानं आहेत ती तिथं लगेचच्या लगेच ग्राउंड झाली पाहिजे. पण तसं होणार नाही. त्याचं कारण आणि त्याच्या सांगणीच्या आधी आम्ही मागणी करतोय, TDPचे जे खासदार आहेत, जे आज या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, त्यांच्या नेत्याची आणि VSRचे आर्थिक संबंध असल्यामुळे इथं कुठंतरी VSRला वाचवलं जातं हे आधी बोललो आणि आता सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ठाम आहोत. त्यामुळे आम्हाला या देशातल्या पंतप्रधान साहेबांना, तिथं असणाऱ्या होम मिनिस्टर साहेबांना, त्याच्याच बरोबर लीडर ऑफ ऑपोजिशनला विनंती करायची की हे जे महाशय त्या ठिकाणी बसलेले आहेत, ज्या कुठल्या पक्षातले ते आहेत, त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. अशाच पद्धतीने तुम्ही कुठेतरी VSRला वाचवतात असं आमचं मत आहे. आता एक तुम्ही गोष्ट लोकांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे, नेत्यांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे. VSRची 5 विमानं तुम्ही ग्राउंड केली, पण मग एअर वर्दीनेस सर्टिफिकेट कोण देतं? मेंटेनन्स हा वेळेवर होतो हे कोण बघत असतं? एअर सेफ्टीची जबाबदारी कोणाची? हे DGCA ची जबाबदारी आहे. त्यामुळे जर VSRला तुम्ही त्या ठिकाणी चूक केली असं सांगत असाल तर DGCA सुद्धा त्या ठिकाणी चूक केली असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे आम्ही आता ही मागणी करत आहोत की आमचं असं मत आहे की आता तुम्ही VSR व्हेंचरच्या मालकावर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, त्याला तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे. त्याच्याच बरोबर DGCAचे जे कुठले अधिकारी या विमानाशी आणि इतर विमानाशी त्या ठिकाणी निगडीत होते त्या लोकांवर सुद्धा कारवाई तिथं होणं तितकंच महत्वाचं आहे. एरो नावाची जी कंपनी या महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवर असं सांगितलं होतं की हा विमान उडण्यालायक आहे आणि त्या दिवशी इथं वेदर पण ओके आहे, आपल्याला विजिबिलिटी चांगली आहे, तेव्हा त्या कंपनीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि त्या ग्रुपमध्ये असणारे या राज्य सरकारचे जे कोणी त्या विभागाचे योग्य असे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची जरूरत आहे. कारण VIP जर आमचे अजितदादा तिथे ट्रॅव्हल करत होते मग तुमची जबाबदारी होती की त्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घेऊन ते खरंच विमान हे उडण्यालायक होतं का नव्हतं याच्याकडे सुद्धा तिथं लक्ष देण्याची जरूरत आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं हे महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर एरो झालं, VSR झालं, DGCA झालं आणि 4थं हे सरकारी अधिकारी झाले आणि 5वं या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं असं मत आहे की याला एक क्रिमिनल अँगल आहे, ज्याला लोक म्हणतात घातपात. त्यामुळे एक अज्ञान व्यक्तीवर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई आपल्याला करता येणार नाही, पण FIR नक्कीच आपण तिथं करू शकतो. त्यामुळे सर्व प्रेसशी बोलल्यानंतर मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाणार आहे आणि मी DGCAच्या विरोधात तिथं असणारे जे अधिकारी या विमानाच्या संलग्न असणारे नाहीतर या VSR कंपनीवर काम करणारे त्या अधिकाऱ्यांवर FIR झालं पाहिजे. त्याच्याच बरोबर VSR कंपनीच्या मालकांवर FIR झाला पाहिजे, एरो या कंपनीवर FIR झाला पाहिजे. 4थं की जे अधिकारी त्या ग्रुपवर आहेत, ज्या अजितदादांच्या ग्रुपवर जिथं चर्चा होती कुठलं विमान घ्यायचं आणि कुठलं नाही घ्यायचं, तिथं जे कोणी अधिकारी या विषयाच्या निगडीत असतील त्यांच्यावर तिथं FIR झाली पाहिजे. आणि एक अननेम्ड FIR ही क्रिमिनल जे आपण त्याला कॉन्स्पिरसी म्हणतो याच्या मागे घातपात हा विषय आहे. त्यामुळे त्या व्यक्तीवर सुद्धा तिथं FIR झाली पाहिजे. त्यामुळे या 5 लोकांवर आणि 5 प्रकारचे FIR करण्यासाठी थोड्या वेळानंतर मी त्या ठिकाणी जाणार आहे. पण हे करत असताना याच्यामध्ये अनेक मुद्दे आणले आणि ते मुद्दे मी परत जाऊन त्या बाबतीत बोलीलच. बरेच काय माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे मला DGCA मध्ये असणाऱ्या लोकांना एवढंच सांगायचंय, त्याच्याच बरोबर तिथं असणारे जे कोणी मंत्री आहेत त्यांना तिथं सांगायचंय
केंद्र सरकारला सांगायचं, राज्य सरकारला सांगायचं की दादांचा ऍक्सिडेंट आहे का घातपात आहे याच्या खोलात आम्ही जाणारच. आम्हाला कुणी तिथं अडवू शकत नाही. अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्या ठिकाणी सांगायचंय की आमच्याकडे बरीच त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे आम्हाला आमची इच्छा आहे की दादांना तिथं न्याय मिळाला पाहिजे. ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला हे लोकांसमोर त्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि त्यासाठी कुठेही जावं लागलं, कसंही लढावं लागलं, त्यासाठी महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती हा लढायला तयार आहे. पाताळात जावं लागलं तरी आम्ही पाताळात जाऊ, पण जो कोणी जबाबदार व्यक्ती आहे त्याला बाहेर काढल्याशिवाय आणि जेलमध्ये टाकल्याशिवाय आणि त्याला जबाबदार धरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पण हे करत असताना मला अजून एक मुद्दा इथं मांडायचा आहे. राज्य लेवलला मर्यादा आहेत लढायसाठी. सीआयडी काय काम करते अजूनपर्यंत आम्हाला तिथं कळलं नाही. सीबीआयला हिरवा कंदील दिलाय, सीबीआयला सांगितल्यात आलेलं आहे, पण सीबीआयने अजूनपर्यंत FIR हा फॉर्मली तिथं टाकलेला नाही. त्यामुळे त्या बाबतीत काय झालं हे आम्हाला तिथं कळालं नाही. त्यामुळे मी आमच्या पक्षातल्या खासदारांना या मीडियाच्या माध्यमातून आणि आम्ही सुद्धा त्यांना सांगू, सुप्रियाताई सुद्धा तिथं बोलणार आहेत, डॉक्टर अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई या बाबतीतला पुढाकार येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात 100% त्या ठिकाणी घेतील. मी उद्धव ठाकरे साहेबांच्या खासदारांना, उद्धव ठाकरे साहेबांना आणि संजय राऊत साहेबांना सुद्धा मी विनंती करतो की येणाऱ्या अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये अजितदादांचा मुद्दा हा सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचा असल्यामुळे मराठी माणूस आणि मराठी नेता, महाराष्ट्राचा एक नेता जर घातपात नाही तर घातामध्ये त्या ठिकाणी गेला असेल तर तो मुद्दा पहिल्यांदाच पार्लमेंटमध्ये घेतला गेला पाहिजे. यासाठी मी विनंती करतो. जे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांना मी विनंती करतो, राहुल गांधीजी जे लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा हा मुद्दा तिथं घ्यावा. बीजेपीचे खासदार बोलतील याच्यावर मला शंका आहे, कारण का जेव्हा केव्हा मी प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेत, जेव्हा केव्हा मी हे मुद्दे मांडलेत, तेव्हा महाराष्ट्राचे भाजपचे नेते हे माझ्या विरोधात तिथं बोललेले आहेत. एक तर नेता इतका गलिच्छ लेवलला जाऊन बोलला, एका मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कपाळावरचं लोणी खालतो, म्हणजे त्याला लायकी तरी आहे का त्या मंत्र्याची? म्हणजे इतकं वाईट मला त्या ठिकाणी तिथं वाटलं. त्याच्याच बरोबर एक भोपळा फुटणार. अजून काय काय लोक बोलले. तुम्ही लोक बोलायचं बोला, तुमच्या या खालच्या लेवलच्या बोलण्यावर मला काही परिणाम होत नाही, आम्हाला परिणाम होत नाही. आम्ही आमच्या लेवलला त्या ठिकाणी लढणार. त्यामुळे भाजपच्या खासदारांकडनं आम्ही अपेक्षा धरत नाही. पण काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांचे काही नेते मंत्री काही प्रमाणात या इन्व्हेस्टिगेशनच्या बाजूने सकारात्मक बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या खासदारांना, एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदेंना मी विनंती त्या ठिकाणी करतो. आणि दादांचे मित्र असल्यामुळे, दादांबरोबर अनेक वर्ष काम केल्यामुळे जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा विनंती करतो की यासाठी खास बाब म्हणून तुम्ही एक वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी करावा आणि कुठेतरी या विषयामध्ये लक्ष घालून दादांना न्याय कसा मिळेल यासाठी आपल्या सर्वांनाच त्या ठिकाणी तिथं प्रयत्न करावे लागतील. त्याच्याचबरोबर तृणमूल काँग्रेस पार्टीला सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत, कारण का त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा तिथं घेतला, पण दुसऱ्या दिवशीच तिथं अंत्यविधी असल्यामुळे लाखो लोक तिथं येणार असल्यामुळे पवार साहेबांनी स्टेटमेंट देत असताना तिथल्या लाखो लोकांच्या सेफ्टीसाठी एक वेगळं स्टेटमेंट तिथं दिलं होतं. पण नंतर इन्व्हेस्टिगेशन 13 दिवस केल्यानंतर बरेच काही गोष्ट हे त्या ठिकाणी आपल्याला तिथं दिसले. आज FIR आम्ही करत असताना FIR घेतील अशी आमची अपेक्षा आहे, पण आज जर आमचा FIR घेतला नाही, नुसती नोंद जर केली, तर उद्याच्या दिवशी बारामतीला जाऊन लोकांच्या उपस्थितीमध्ये 100 असतील, 10 असतील, 1 असेल का 1000 असतील हे मला तिथं सांगता येणार. तिथं जाऊन मात्र तिथं असणाऱ्या PI समोर जाऊन आम्ही बसू आणि FIR होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी उठणार नाही. त्यामुळे आज मरीन ड्राईव्हच्या तिथं पोलीस स्टेशनला आणि आज जर इथं एक्सेप्ट नाही झालं तर उद्या बारामतीला जाऊन हे FIR तिथं आम्ही करू. आणि अनेक लोकांनी आम्हाला इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्ही आमच्या लेवलला आमच्या पोलीस स्टेशनला FIR करू. एक मला महाराष्ट्राच्या तमाम लोकांना सांगायचंय, हा लढा माझ्या एकट्याचा नाही, हा लढा सगळ्यांचा आहे, हा फक्त परिवाराचा नाही. तुम्हाला जे जे वाटतं, जे योग्य आहे ते योग्य वाटत असेल तर तुम्हाला वाटतं की दादांच्या वतीने एक FIR तुमच्या भागात व्हावा, तो विषय तुमचा आहे, तुमचं प्रेम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टी सर्व कराव्यात. पण बारामतीकरांनी काल परवा जे काय गावं बंद पाडली, त्यांनी त्या ठिकाणी जे काय कलेक्टरला विनंती केली, आणि हे काय फक्त एकाच तालुक्यात झालं नाही, दादांवर प्रेम करणारे सामान्य कार्यकर्ते मराठी लोक या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे.
त्यामुळे तो विषय फक्त एका तालुक्यापुरता राहील असं मला वाटत नाही. फक्त गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपण कुठेतरी शांततेत जी आपली विनंती आहे त्या ठिकाणी मांडली पाहिजे, एवढंच तिथं मी आपल्या सर्वांना म्हणेल. पण आता FIR हा तिथं आम्ही करू आणि FIR करत असताना वेगवेगळ्या कलमाच्या अंतर्गत आम्ही तिथं FIR हे करणार आहोत. ज्याच्याबद्दलची माहिती एकदा FIR झाला, नाही तर एकदा रिक्वेस्ट आम्ही दिली तर ती रिक्वेस्ट झाल्यानंतर मी आपल्या सर्वांना या बाबतीत नक्कीच डिटेलमध्ये सांगेन. कालचा जो अहवाल आहे त्यावर अमोल मिटकरी असतील किंवा तुम्ही असतील या सगळ्या विषयात स्थगन प्रस्ताव आणण्यासंदर्भामध्ये तुम्ही काय करणार आहात का? सभागृहामध्ये तुम्ही आज दिवसभर असतात. एकदा FIR तर होऊ दे. FIR करून देतात का नाही हे आधी आपल्याला बघावं लागेल. FIR जर झाली तर मग कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल की हा इथं जे असणारे प्रशासन आहे, इथं असणारे जे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा इच्छा आहे आणि शासनाची सुद्धा इच्छा आहे की FIR तिथं झालं पाहिजे. कारण क्लिअर कट याच्यामध्ये सांगितलं आहे की हो VSR ची चूक होती आणि VSR ची चूक ज्या विषयामध्ये होती ते मॉनिटर करण्याची जबाबदारी DGCI ची होती. त्यामुळे या सगळ्या लोकांवर FIR 100% त्या ठिकाणी होऊ शकतात असं आमच्या वकिलाचं मत आहे. परंतु किमान काल जो अहवाल आलाय त्यावरून कुठेतरी तपास योग्य दिशेने जातोय असं वाटतंय. महाराष्ट्राकडनं जो प्रेशर येतोय, कारण का 28 जानेवारीला जो अहवाल आला VSR ला क्लीन चिट दिली होती. आता महाराष्ट्रामधून प्रेशर वाढत गेलं आणि हे इथंच थांबेल असं समजू नका. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की दादांना न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक तालुक्यातल्या व्यक्तीला वाटतंय आणि दादांवर प्रेम करणाऱ्या जे आहेत ते करोडो लोक आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटतं आणि सगळ्यांनी सोशल मीडिया पासून पार रस्त्यापर्यंत, गाव बंद करण्यापासून दुकान बंद करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातल्यामुळेच कुठेतरी आता ही DGCA नाही तर मंत्री आणि मंत्र्यांवर प्रेशर त्या ठिकाणी आल्यामुळेच कुठेतरी हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. कारण कालचा अहवाल बघितल्यानंतर त्याच्यामध्ये VSR ला वाचवण्यासाठी सुद्धा तितकाच प्रयत्न केला जातोय. VSR ने अजून गेल्या काही दिवसात काय काय केलंय आणि त्याला कसं सरकारकडनं मदत झाली मी आज तर सांगत नाही, पण 2 दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी आपल्या सर्वांना सांगितलं. सर, बारामती विधानसभेची निवडणूक जी आहे ती सुनेत्रा पवार लढणार यावरती राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. महाविकास आघाडी या सगळ्या बारामती विधानसभेच्या संदर्भात काही चर्चा करणार आहे का? बैठक घेऊन कोण लढवायची काय? एक तर मी कुठला मोठा नेता नाही, पुन्हा तिकीट पक्षाकडनं द्यायचं नाही द्यायचं या निर्णय प्रक्रियेमध्ये मी त्या ठिकाणी नसतो. पण अजित काकांचा पुतण्या म्हणून, पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून, बारामतीमध्ये माझा जन्म झालाय म्हणून, तिथला एक नागरिक म्हणून आणि या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला एवढंच वाटतंय की जर सुनित्रा काकी तिथं आमदारकीसाठी या निवडणुकीमध्ये उभा राहत असतील तर ती निवडणूक ही बिनविरोधच त्या ठिकाणी झाली पाहिजे. यासाठी सगळ्यांनीच, आमच्या पक्षाने सुद्धा आणि इतर पक्षांनी सुद्धा त्या बाबतीत त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. आणि जे कोणी अपक्ष उभा राहायचा म्हणून राहतात त्यांनी जर त्या ठिकाणी उभं राहिलं तर लोक त्या बाबतीत काय करतील तो त्यांचा विषय. पण शेवटी ही लोकशाही आहे, त्यामुळे लोक नक्कीच एक संवेदनशील विचार करून ताईंना या निवडणुकीमध्ये, या पोटनिवडणुकीमध्ये म्हणजे काकींना, सुनित्रा काकींना बिनविरोध करतील असं मला वाटतं. पण अजूनपर्यंत माझ्या पक्षापर्यंत मी पोहोचलेलो नाही. पक्षाला न बोलता न विचारता हे स्टेटमेंट या ठिकाणी दिलं, प्रोटोकॉल तोडल्यामुळे मी माझ्या पक्ष प्रमुखांचं त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. पण मलाही हा विश्वास आहे साहेबांची सुद्धा हीच भूमिका असणार आहे, आमच्या नेत्यांची, सुप्रियाताईंची सुद्धा आणि आमच्या प्रदेश अध्यक्षाची सुद्धा हीच भूमिका असणार है. हिंदी में जानना चाहेंगे DGCA की तरफ से जो कॉन्ट्राडिक्टरी रिपोर्ट आया है 28 तारीख को क्लीन चिट दी हुई, अभी कह रहे हैं कि हर व्यक्ति का सर्टिफिकेट नहीं था. कैसे देखते हैं इन्वेस्टिगेशन हो रहा है कि बार बार आप सवाल उसी पे उठा रहे हैं? अगर इन्वेस्टिगेशन की बात करें तो जो 28 जनवरी को एक्सीडेंट हुआ था, वो एक्सीडेंट होने के बाद लोगों के मन में शंका थी वो एक्सीडेंट है या जानबूझ के वो प्लेन गिराया गया, मुझे उसके पीछे कुछ क्रिमिनल कॉन्स्पिरेसी है कि नहीं, ये मैं नहीं बोल रहा, लोगों के मन में चर्चा है और ये चर्चा बढ़ती ही वहां पे जा रही है. अब ये एक्सीडेंट होने के बाद अगर आप देखो तो हमने जो रिसर्च किया, रिसर्च करने के बाद आप जैसे अच्छी मीडिया, उसी के साथ जो सोशल मीडिया पे बात करने वाले लोग, रील करने वाले लोग, महाराष्ट्र के कमेंट करने वाले लोग और उसी के साथ घर में चर्चा करने वाले, दुकान पे चर्चा करने वाले, काम करते वक्त चर्चा करने वाले जो महाराष्ट्र के स्वाभिमानी जो नागरिक है, उनकी एक इच्छा थी कि ये जो इन्वेस्टिगेशन है वो राइट डायरेक्शन में जाना चाहिए. अभी देखो 28 जनवरी का DGCA का ये रिपोर्ट है, उस रिपोर्ट में VSR को उन्होंने वैसे देखा जाए तो टेक्निकली क्लीन चिट वहां पे दी है. लास्ट रेगुलेटरी ऑडिट वाज कैरिड आउट बाय DGCA इन द मंथ ऑफ February 2025
एंड नो लेवल 1 फाइंडिंग्स वर देयर। मतलब 28 तारीख को ही वहां पे डीजीसीए ने वीएसआर को वहां पे क्लीन चिट दी थी। अभी उसी के बाद उसी दिन में अगर आप जो मंत्री मतलब ये जो मिनिस्टर है उनको मैं कहना चाहता हूं, कुछ दिन पहले हमने डिमांड की थी, आपने रेजिग्नेशन वहां पे देना चाहिए और वो डिमांड हम कायम रखते हैं। अभी भी हमारा कहना है जो एविएशन मिनिस्टर है इस इंडिया के, इस कंट्री के, उन्होंने इस्तीफा जल्दी से जल्दी वहां पे देने की जरूरत है। और उन्होंने उस दिन वीएसआर को इनडायरेक्टली वहां पे क्लीन चिट दी थी। उसी के साथ उन्होंने ऐसा कहा था, डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन हैज thoroughly checked and all approvals were given. The organization VSR Ventures also seems to have undergone an assessment last year. That means ये क्लीन चिट वहां पे उन्होंने दी। 28 तारीख को डीजीसीए ने दी, उसी के बाद मंत्री महोदय ने दी, उसके बाद कल का जो रिपोर्ट आया, ये रिपोर्ट आने के लिए क्या क्या चीजों का रीजन हम बता सकते हैं। एक तो लोगों से जो बढ़ता हुआ प्रेशर, उसके कारण मीडिया का जो प्रेशर है उसका कारण देते हुए इस डीजीसीए पे प्रेशर आया, मंत्री पे प्रेशर आया, मंत्री के पार्टी पे प्रेशर आया, जो लोग सत्ता है उन पे प्रेशर आया। उन्होंने कल ये क्लैरिफिकेशन वहां पे दिया, लेकिन ये क्लैरिफिकेशन देते वक्त अगर आप देखो ये टिप ऑफ द आइसबर्ग है, ठीक है। ये सक्सेस है क्या लोग जो लड़ रहे हैं उसका, तो हम कह सकते हैं यस, बट इट इज ओनली टिप ऑफ आइसबर्ग। बिकॉज जो विषय हम सब ने वहां पे प्रेजेंट किए थे, इसमें से कुछ मुद्दों पे चर्चा करने के बाद ये एक्शन लिया गया। लेकिन ये एक्शन लेते वक्त उन्होंने क्या किया, द मल्टीडिसिप्लिनरी ऑडिट टीम ऑब्जर्व सेवरल नॉन कंप्लायंसेस ऑफ अप्रूव्ड प्रोसीजर्स इन द ऑर्गेनाइजेशन इन द एरिया ऑफ एयर वर्दीनेस, एयर सेफ्टी, फ्लाइट ऑपरेशंस। अभी देखो, कंपनी जिम्मेदार होती है, उसके साथ डीजीसीए भी जिम्मेदार होता है, क्योंकि प्लेन में बैठने वाला कोई भी व्यक्ति वो सिर्फ वो प्लेन ऑपरेटर पे डिपेंड नहीं होता। डीजीसीए ने जिस तरीके से उनके अधिकारी ने वो प्लेन मेंटेन किया गया है, नहीं किया है, कंपनी अच्छी है, बुरी है, टेक्निकली क्या चीज है, ये सब देखने के लिए लोगों की इच्छा होती है या लोगों का विश्वास होता है कि डीजीसीए ने भी इसमें ध्यान दिया था। अभी एयर वर्दीनेस कंपनी की जिम्मेदारी सिर्फ है क्या? नहीं, अकाउंटेबल मैनेजर भी जवाबदार है उस कंपनी का। तो अकाउंटेबल मैनेजर वीके सिंह है वीएसआर का। उसी के साथ और कौन जिम्मेदार है? डीजीसीए जिम्मेदार है एयर वर्दीनेस सर्टिफिकेट के लिए। और एयर सेफ्टी के बारे में कोई भी शंका हो, कंपनी भी जिम्मेदार है और डीजीसीए भी जिम्मेदार है। फ्लाइट ऑपरेशंस के बारे में डिस्पेरेंसीज के लिए कौन कौन जिम्मेदार है? वो कंपनी वीएसआर भी है, डीजीसीए भी है। अभी डीजीसीए ने ये देते वक्त और नीचे अगर आप गए तो उन्होंने कहा, इन द व्यू ऑफ नॉन कंप्लायंसेस observed and considering the gaps in the maintenance procedure, it is decided to initiate the corrective measures by immediately grounding Learjet 40-45 aircraft, 5 एयरक्राफ्ट उन्होंने ग्राउंड किए। उसके बाद ये क्या लिखते वो देखो, till continued airworthiness standards are restored। मतलब DGCA wants this VSR company to prosper, to grow, to continue, to make profit, to do business। अभी इसमें अगर आप देखें तो अगर किसी को एक्शन लेनी है तो पूरा कंपनी बंद करना था। अगर लेयर जेट में डिस्पेरेंसीज डीजीसीए को दिखी तो ये बंदा नहीं, तो ये जो कंपनी वीएसआर सिर्फ एक टाइप के एयरक्राफ्ट के बारे में वहां पे नेग्लिजेंस नहीं दिखाएगी, वो दिखाएगी तो सब जगह दिखाएगी, उसके लेगेसी हो या जो भी हो। तो इसीलिए कुछ प्लेन्स के बारे में या कुछ ब्रांड के बारे में अगर ये नेग्लिजेंट है, that doesn't mean they are not negligent to some other brands or some other aircraft. Now the other thing is, now henceforth if Legacy 600 what they have, उसमें अगर कोई सेलिब्रिटी, जैसे हमारे राज्य के मुख्यमंत्री Legacy 600 इस्तेमाल करते वीएसआर का, अगर वो आगे जाके उस प्लेन को कुछ होता है तो उसके लिए जिम्मेदार कौन होगा? उसमें क्रिकेट सेलिब्रिटीज, मूवी सेलिब्रिटीज, बिजनेसमैन ट्रैवल करते हैं, अगर आगे जाके एक्सीडेंट हुआ तो क्या? तो इसकी नियत वीएसआर के मालिक की नियत ही अगर खराब है, उसकी नियत में खोट है, तो सिर्फ 5 जो फ्लाइट है वो ग्राउंड करने के बजाय आपकी कंपनी वहां पे ग्राउंड होनी चाहिए, ऐसे हम सबकी मांग नहीं है। लेकिन टीडीपी जो पार्टी है उसका जो नेता आज मंत्री करके वहां पे बैठा है, एविएशन मंत्री बन के, तो उनके नेता की जो कंपनी और उसके और वीएसआर के कुछ रिलेशन होने के कारण
और बीजेपी में ऐसे बहुत सारे नेता है, उनके और वीएसआर के बहुत क्लोज रिलेशनशिप होने के कारण वीएसआर पे डायरेक्ट एक्शन वहां पे ली नहीं जा रही। अभी इसमें हमारा नेता गुजर गया, अभी ये जानबूझ के किया गया या एक्सीडेंट था, वो देखने की बात है। इसलिए आज 12 बजे हम और हमारे साथ कुछ कार्यकर्ता वहां पे एक पुलिस स्टेशन पे जाने वाले हैं और एक एफआईआर दर्ज करने वाले हैं, क्योंकि यहाँ पे डीजीसीए ने एक्सेप्ट किया कि डिस्पेरेंसीज थे। तो एक वीएसआर के मालिकों के ऊपर हम वहां पे एफआईआर करेंगे, उसके साथ डीजीसीए के जो अधिकारी इससे रिलेटेड है उस पर एफआईआर करेंगे। तीसरी कंपनी एरो जिन्होंने अप्रूवल दिया है ओके टू फ्लाई, वो देख के दादा के पीए ने दादा को बताया ठीक है नाउ वेदर इज ओके वी कैन फ्लाई, एरो पे हम एफआईआर वहां पे करेंगे। चौथा, उस एरो के ग्रुप में जो जो अधिकारी है वो सरकार, राज्य सरकार के उस अधिकारी के ऊपर हम एफआईआर करेंगे। और 5वीं एफआईआर ये अननेम्ड एफआईआर होगी, जिसमें ये क्रिमिनल कॉन्स्पिरेसी है ऐसे लोगों का कहना है, इसलिए एक अननेम्ड एफआईआर हम करेंगे। अभी एफआईआर ये पुलिस स्टेशन लेगा कि नहीं लेगा वो देखा जाएगा। आज मुंबई में अगर उन्होंने एफआईआर नहीं लिया तो हम कल बारामती जाके लोगों के उपस्थिति में, बारामती के लोगों के उपस्थिति में वहां पे एफआईआर करेंगे। दूसरी बात, सीआईडी ने अभी तक क्या किया वो हमको नहीं मालूम। सीबीआई के पास आपने ये इन्वेस्टिगेशन दिया है, लेकिन ऑफिशियली सीबीआई के तरफ से कोई एफआईआर वहां पे हुआ नहीं, इसलिए इस चीजों में हम वहां पे ध्यान देके ये कार्रवाई करें। तो और दूसरी बात, जाते जाते वक्त हम हमारे पक्ष के जो 8 एमपीज है उनको विनती करने वाले, अमोल जी कोले के साथ बात हुआ है, सुप्रिया सुले के साथ बात हुआ है, उन दोनों ने बोला है कि हम आने वाले पार्लियामेंट्री अधिवेशन में इसके बारे में चर्चा करेंगे, वहां पे आवाज उठाएंगे और ये जो मंत्री है उनका रेजिग्नेशन वहां पे हम मांगेंगे। हम उद्धव ठाकरे साहब के पक्ष के जो नेता है उद्धव ठाकरे साहब, संजय जी राउत जो है और उन्हीं के साथ सब खासदार, उनको हम विनती करते हैं। उसी के साथ कांग्रेस के जो सब खासदार है, नेता और लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधी जी को हम विनती करते हैं कि आने वाले अधिवेशन में एक मराठी नेता, एक महाराष्ट्र का नेता, एक उप मुख्यमंत्री, एक डीसीएम वहां पे इस एक्सीडेंट में गुजर गए, वहां पे कॉन्स्पिरेसी है नहीं है, और ये जिस तरीके से इन्वेस्टिगेशन चल रहा है वो प्रॉपर ही नहीं चल रहा, इसलिए आने वाले पार्लियामेंट में ये विषय लेना चाहिए। उसी के साथ ममता दीदी हो या बाकी जो भी पक्ष है उनके साथ हम बात करेंगे। लेकिन अगर आप देखो कुछ दिनों से जो महाराष्ट्र राज्य के जो बीजेपी के मंत्री है, उनके जो ट्रोलर्स है, वो हमारा विरोध वहां पे कर रहे हैं, बहुत लो लेवल पे जाके हमारे में बारे में बात मंत्री कह रहे। इसलिए बीजेपी के खासदार की तरफ से हमारी कुछ इच्छा नहीं है, हम उनके किसी भी खासदार के साथ बात नहीं करेंगे। सिर्फ अजीत दादा के जो मित्र थे फडणवीस साहब, उनको हम विनती करेंगे, बस उतना ही। लेकिन एकनाथ शिंदे साहब के जो कुछ खासदार है, श्रीकांत शिंदे जी है या उनके जो नेता है, उन्होंने प्रॉपर इन्वेस्टिगेशन इस चीज में होना चाहिए ऐसी मांग की है, इसलिए उनको भी हम विनती करेंगे पार्लियामेंट में महाराष्ट्र के वती से या महाराष्ट्र के ओर से। उसी के साथ हमारा जो नेता यहाँ पे गुजर गया, तो उनके ओर से उनको न्याय देने के लिए पार्लियामेंट में जो मित्र पक्ष है बीजेपी का, केंद्र सरकार में टीडीपी, उसके जो मंत्री है उनके रेजिग्नेशन की बात और प्रॉपर इन्वेस्टिगेशन और क्रिमिनल इन्वेस्टिगेशन इसमें होना चाहिए, उस बारे में वहां पे मांग करे ऐसे विनती आने वाले पार्लियामेंट सेशन में हम करेंगे। एयर क्रैश हुआ लेकिन अभी तक कोई फॉर्मल एफआईआर नहीं दर्ज हुई है। जो एमओए सिविल एविएशन उनका कहना है कि मंथ एंड तक तो जो है फरवरी एंड तक डीजीसी का रिपोर्ट आना अपेक्षित है और वो लाएंगे। ये देखो, उनको मुझे कहना है, मुझे मालूम नहीं है कि वो इस चीज में ज्यादा ध्यान क्यों नहीं दे रहे। अभी तक उन्होंने राजनीति ध्यान में रखी है क्या, या जो जैन टेम्पल का विषय अभी तक उनके दिमाग में बैठा है क्या? अरे आप भाजपा के व्यक्ति नहीं हो, महाराष्ट्र के लोगों ने आपने चुन के दिया है, तो आप थोड़ा सा आगे जाके उसके लिए प्रयत्न करो, लेकिन वो प्रयत्न उनकी तरफ से होंगे वो मुझे नहीं मालूम। 15 फरवरी का टाइम दिया था प्रिलिमिनरी रिपोर्ट का, अरे 15 फरवरी हो गया, अभी 24 फरवरी आ गया या 25 फरवरी आ गया, अभी तक आपका प्रिलिमिनरी रिपोर्ट वहां पे नहीं आया, उसके लिए कौन जिम्मेदार है? इसलिए तारीख पे तारीख आप देते जा रहे हो, सिर्फ उसका कारण है आपको वीएसआर को बचाना है, और वीएसआर से रिलेटेड भाजपा के जो नेता है, जो बिजनेसमैन है, और टीडीपी के जो नेता है, उनको आपको बचाना है। इसलिए आपने किसको सैक्रिफाइस किया? तो आपने अजीत दादा को अनफॉर्चुनेटली वहां पे सैक्रिफाइस, कौन से
स्टाइल में किया, तो उनकी इन्वेस्टिगेशन आप प्रॉपरली नहीं कर रहे हो, तो आपकी जो यादें थी दादा के तरफ, आपके भावना थी दादा की तरफ, वो आपने सैक्रिफाइस करते हुए आपने कमर्शियल एंगल लिया, आपने दोस्तों का एंगल लिया, आपने राजनीतिक एंगल लिया, लेकिन दादा के इन्वेस्टिगेशन को न्याय नहीं दिया। ऐसे हम सबको वो एमओएस के बारे में वहां पे लगता है। सर सीनियर राज्य मंत्री सर कह सकते हैं कि जैसे डिस्क्रिपेंसी सामने आ रही है, यू थिंक द डीजीसीए इज कंप्लीटली कॉट नैपिंग इन दिस, कि जैसे पहले क्लीन चिट दे रहे और अभी कह रहे कि नहीं? देखिए, डीजीसीए के सब अधिकारी करप्ट है ऐसे मैं नहीं बोलूंगा, लेकिन उसमें से कुछ अधिकारी करप्ट है, और वो जो कुछ अधिकारी करप्ट है उसका और वीएसआर का बहुत निजी संबंध है। श्वेता सिंह का नाम मैं वैसे ही नहीं ले रहा हूं, श्वेता सिंह का इन्वेस्टिगेशन अलग तरीके से होने की जरूरत है। उनके बारे में जो प्रूफ मेरे पास है वो प्रूफ 2 दिन के बाद मैं आपके सामने लाऊंगा। लेकिन अगर आप महाराष्ट्र का एक नेता है, महाराष्ट्र का एक नेता वहां पे एक्सीडेंट में गुजर जाता है और इस विषय को आप लाइटली लेते हो, और कल परसों एक रेड बर्ड नाम का एक प्लेन, अनफॉर्चुनेटली जो लोग उसमें गुजर गए उनके फैमिली के साथ हम भी है, क्योंकि वो कैसे हुआ क्या हुआ उसके बारे में भी बात कर सकता हूं, लेकिन रेड बर्ड के ऊपर आप दूसरे दिन कार्रवाई करते हो, उसके सब पेपर आप दूसरे दिन वहां पे कन्फिस्केट करते हो, और यहाँ पे मराठी नेता अजीत दादा का एक्सीडेंट होता है, उनके बारे में आप इतना तत्परता वहां पे नहीं दिखाते, पेपर वहां पे ताबे में नहीं लेते, वीएसआर का काम धंधा वैसे भी चालू रखते हो, उसका ऑफिस चालू रखते हो। इससे हम क्या समझे? आप मराठी मानुस को कम दिखाना चाहते हो, मराठी नेता को कम दिखाना चाहते हो, या इसमें कुछ कॉन्स्पिरेसी है जो आपको दबानी है, कुछ डॉक्यूमेंटेशन है जो आपका करेक्ट करने हैं, उसके कारण आप जानबूझ के वीएसआर को बचा रहे हैं, ऐसे हम सबका कहना है। इसलिए अगर आप देखो तो रेड बर्ड के बारे में जो कार्रवाई दूसरे दिन हुई, लेकिन दादा के बारे में यहाँ पे टाइम पास चल रहा है। उसी के साथ ये जो रोहित सिंह नाम का बंदा है बहुत कनेक्टेड है, अमेरिका में था, अभी इंडिया में आया है, पीआईबी मतलब पायलट इन्वेस्टिगेशन ब्यूरो के सामने कल परसों बैठा था, आराम से एसी में बैठा था। अरे उसको पायलट इन्वेस्टिगेशन ब्यूरो के सामने क्यों ला रहे हो? उसको लाओ ना पुलिस के सामने, सीबीआई के सामने, सीआईडी के सामने। वो आप नहीं करोगे, उसको एसी में बिठा के सिर्फ चर्चा करोगे। ये जो चल रहा है ना, इसके पीछे कुछ तो फिर अलग तरीके की कॉन्स्पिरेसी, ऐसे हम सबको कहना है। अगर कॉन्स्पिरेसी नहीं है तो ये वीएसआर पे कार्रवाई आप करो, जो भी एक्शन लोगों के मन में वो एक्शन इमिडिएटली वहां पे लेने की जरूरत है। सर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असं म्हणाले की या प्रकरणातला जो अहवाल आहे तो फेब्रुवारी शेवटपर्यंत येईल। तुम्ही 15 फेब्रुवारी सांगितली, 15 फेब्रुवारी होऊन गेली, आता आले 25 फेब्रुवारी, मग काय एवढा वेळ लागतोय? वीएसआर मध्ये काय अशा नेत्यांची विमानं सुद्धा आहेत ज्याची नावं तुम्हाला घेता येणार नाहीत का? ही जी विमानं आहेत, जी या काही ठराविक नेत्यांची, मित्र पक्षाची, काही मोठ्या बिझनेसमॅनची आहेत, ती विमानं हळूहळू तुम्हाला दुबईला आणि अमेरिकेला शिफ्ट करायची आहेत। आंध्राचं एक विमान जे भारतात होतं, आंध्रामध्ये होतं, ते गेल्या 15 दिवसामध्ये अमेरिकेच्या नावाली शिफ्ट झालंय। म्हणजे कुठं ना कुठं तरी तुम्ही वीएसआर ला पाठिंबा देताय। आता कुठेतरी त्यांनी स्टेटमेंट दिलं, एमओएस जे कोणी मुरली भाऊ असतील, याच्या आधी स्टेटमेंट द्यायला काय झालं होतं? याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला काय झालं होतं? फक्त भाजपचा एक मंत्री आहात, तुम्हाला मंत्रीपद भाजपली दिलं म्हणून गप बसायचं का? जैन टेम्पलचा, जैन मंदिराचा जो विषय तो अजून सुद्धा तुमच्या डोक्यात बसलेला आहे, त्यात तुम्ही राजकारण करताय। त्यामुळे हे जे काय आहे ते चुकीचं आहे। 15 फेब्रुवारी पर रिपोर्ट येणार होता, तो आला नाही। 28 जानेवारीचा रिपोर्ट आला डीजीसीएचा, त्यात तुम्ही वीएसआर ला क्लीन चिट दिली। आता हा रिपोर्ट आला जो आला आता काल 24 तारखेला, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हणाले की नाही त्याच्यामध्ये चुकी होत्या। मग 28चा चुकीचा होता का मग आता कालचा चुकीचा, हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा। त्याच्याबरोबर रेड बर्ड नावाची एक कंपनी आहे, झारखंडमध्ये एक विमान त्यांचं छपरी नावाच्या जागेवर त्या ठिकाणी पडलं, दुर्दैवाने त्याच्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला। दुर्दैवी गोष्ट, त्यांच्या परिवाराबरोबर आम्ही आहोत, आदरांजली आहे। आता त्या रेड बर्डवर दुसऱ्या दिवशी तुम्ही कारवाई करता आणि दादांच्या बाबतीत तुम्ही हातावर हात ठेवून पायावर पाय ठेवून निवांत त्या ठिकाणी बसता। मग तुम्हाला हे दाखवायचं की महाराष्ट्राची किंमत नाही, महाराष्ट्राच्या नेत्याची किंमत नाही, अजितदादांची किंमत नाही, हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे हे कुठेतरी दिल्लीवरनं या मंत्रालयाच्या माध्यमातून, एव्हिएशन मंत्रालयाच्या माध्यमातून होते असं आपल्याला म्हणावं लागेल। जाणीवपूर्वक उशीर होते चौकशीमध्ये, असंच आपल्याला म्हणावं लागेल की या मोठ्या नेत्याचा जो तपास व्हायला पाहिजे, मराठी माणसाचा तपास व्हायला पाहिजे, याच्यात फक्त डीजीसीए ला वाचवण्यासाठी, वीएसआर ला वाचवण्यासाठी
VSR मध्ये ज्या ज्या नेत्यांची विमान आहेत ते वाचवण्यासाठी, पैसा वाचवण्यासाठी आणि व्यावहारिक संबंध ज्या ज्या लोकांना आहेत, त्यांचा पैसा वाचवण्यासाठी मुद्दामून डिले केला जातो आणि डिले होतोय, उशीर होतोय. अजून ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट तिथं आलेला नाही. याच्यावरनं कुठंतरी जो काही अपघात का अपघात या प्रश्नावर लोक समजा आता अपघाताकडे असतील, पण आता हे डिले होत असल्यामुळे घाताकडे मेजॉरिटी लोक महाराष्ट्राची त्या ठिकाणी वळताना आपण सगळे बघू शकतो. सर एक वेगळा प्रश्न सर सर एक वेगळा प्रश्न आहे. पाठिंबा देण्याच्या मागचा हेतू असा आहे का की ज्या कारणाने तो VSR चे जे लोक आहेत त्यात काही लोकांच्या नेत्यांची नाव सामोर येऊ शकतात, या भीतीने VSR ला पाठिंबा देण्यात येतो? आमचं एकच मत आहे, जे काय योग्य पद्धतीने करा. आम्ही सुद्धा VSR मध्ये काय चालतं, कसं चालतं याची अधिकची माहिती देऊ शकतो. त्यामुळे उगाच वेळ लावून कशाला तुम्ही तुमच्या अडचणी वाढवतात, कोण कुठला धंदा करतो, कसे पैसे कमवतो, याचं काही घेणं देणं आम्हाला नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुमचा पैसा तुम्हाला लकलाप, तुमचे धंदे तिकडे लकलाप. पण आता VSRच्या बाबतीत आम्ही भावनिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह झालेलो आहे. अख्खा महाराष्ट्र आता याच्यामध्ये सहभाग घेत आहे. या VSR ला बंदच पाडावं लागेल. घटना कशी घडली, त्याच्या मागे क्रिमिनल अँगल आहे का, आणि हे टेक्निकल अँगल आहे, आता हे सिद्ध झालंय. त्यामुळे VSR ला तुम्ही बंद करा. आम्हाला कोणाच्या धंद्यात जायचं नाही, कोणाच्या आर्थिक व्यवहारात जायचं नाही. फक्त आमचं मत आहे, VSR वर ऍक्शन करून त्याला कुलूप लावा आणि मालकाला जेलला टाका. आणि जे DGCA चे अधिकारी जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई ही झालीच पाहिजे. सर एक वेगळा राजकीय प्रश्न आहे. थँक्यू.